हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. काल आपण श्रद्धात्रय विभाग हा 17वा अध्याय पूर्ण केला. आज 18व्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत आणि या 18व्या अध्यायाची आधी भूमिका बघणार आहोत की नेमक्या हा 18वा आणि गीतेचा शेवटचा अध्याय आहे काय, याची भूमिका थोडक्यात आपण आधी बघणार आहोत. नंतर ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्याची भूमिका मांडलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये, ती भूमिका पण आपण बघणार आहोत. आता 18व्या अध्यायाची आज सुरुवात होणार आहे. मोक्ष संन्यास योग असं त्या अध्यायाचं नाव आहे. अध्याय 18वा. आज आपण श्लोक 1 ते 8 बघणार आहोत. त्याआधी त्या अध्यायाची भूमिका बघूया. 17व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी अर्जुनाच्या अध्यात्मविषयक विविध शंकांचं समाधान केलं आहे. हे तुला कळू दे, ते तुला कळू दे, अमकं कळू दे, ढमकं कळू दे, पुरुषोत्तम योग झाला, विश्वदर्शन झालं, श्रद्धात्रय झालं आणि काय काय सगळ्या गोष्टी सांगितल्या. श्रद्धात्रयांचे 17व्यामध्ये वर्णन करून नंतर समारोपरूपी 18व्या अध्यायामध्ये म्हणजे या कळसाध्यायामध्ये त्यांनी जवळजवळ संपूर्ण भगवद्गीतेचं सार आणलेलं आहे. भगवंतांना दैवी आणि आसुरी संपत्ती सांगण्यासाठी अध्याय 7 पासून ते 15 पर्यंत उसंतच मिळाली नाही, कारण अर्जुनाचे वेगवेगळे प्रश्न होते. त्या प्रश्नांचं निरसन करणं गरजेचं होतं आणि म्हणून 7व्या अध्यायात थोडासा उल्लेख केला आणि नंतर तिथून पुढे त्यांना त्याच्याबद्दल विस्तारपूर्वक वर्णन करायला वेळच मिळाला नाही. त्याप्रमाणेच अर्जुनाला सुद्धा 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांख्ययोग सांगितला है ना. ज्ञान विज्ञान योग म्हणजे सांख्ययोग तिथे सांगितला, पण त्या सांख्यनिष्ठा आणि कर्मनिष्ठा याच्याबद्दल म्हणजे कर्मयोगाबद्दल विस्ताराने जे जाणून घ्यायचं होतं ते जाणून घ्यायला अर्जुनाला सुद्धा उसंत मिळाली नाही. भगवंत सांगत राहिले, अर्जुन ऐकत राहिला, त्याच्यावर चिंतन करत राहिला. त्यामुळे या अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी ती संधी घेतली. जसं 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी त्याला आसुरी आणि दैवी संपत्ती सांगण्याची संधी घेतली, तशी या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने आपल्या शंका विचारण्याची संधी घेतली आणि या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नांनीच झालेली आहे. तो काय आहे ते आता बघणारच आहोत आपण. पण आता याबद्दल म्हणजे ह्या भूमिकेबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात ते आधी बघू. ते काय म्हणतात बघा. त्यांनी एका रूपकामधून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. एक रूपकच त्यांनी तयार केलंय. काय रूपक तयार आहे बघा. लोकी तरी आथी ऐसे जे दुरुनी कळसू दिसे आणि भेटीची हात वसे देवतेची ती आहे. जगामध्ये असं एक संकेत आहे की देवळाचा कळस पाहिला तरी त्या देवळात जी देवता आहे तिची भेट झाल्याचं समाधान भक्तांना होतं. कळसाचं दर्शन म्हणजे देवतेचं दर्शन असं लोक मानतात. तैसेची येथेही आहे जे एकीचे येणे अध्याये आघवाची दृष्ट होये गीता गमू. हा कळसाध्याय आहे. 18वा अध्याय हा कळसाध्याय आहे आणि या कळसाचं दर्शन झालं की संपूर्ण भगवद्गीतेचं दर्शन झालं असं लोक म्हणतात, मानतात. व्यवहारामध्ये मंदिराचा कळस दुरून दिसला तरी प्रत्यक्ष देवतेची भेट झाल्यासारखेच असते. तसेच हेही आहे. या एकाच अध्यायाने संपूर्ण गीता ज्ञानाचे रहस्य दृष्टीच्या टप्प्यात आणले आहे. म्हणजेच त्याचं सार सांगितलेलं आहे. संपूर्ण भगवद्गीतेच्या 17 अध्यायांचं सार या 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलंय आणि म्हणूनच याला कळस अध्याय, कळसाध्याय म्हणतात.
समारोप आहे, तरी हा कळसाध्याय आहे. व्यासू सहजे सूत्री बळी, तेणे निगम रत्नाचळी, उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. व्यास मुळातच चतुर्सूत्रकार आहेत. कितीतरी ग्रंथ त्यांनी लिहिले, सूत्रांची रचना केली, म्हणून ते मुळातच रचनाकार आहेत. त्यांनी निगम रत्नाचळी म्हणजे वेदरूपी रत्न असलेल्या पर्वताच्या मध्यभागी उपनिषदार्थाची माळी, उपनिषदार्थाचं माळरान जे आहे त्या वेदरूपी पर्वतावर उपनिषदरूपी जे माळरान आहे, माळ आहे, तिथे मध्यभागी येते त्या पर्वताच्या, तिथे खांडिली, ती माळ जमीन खोदून सपाट केली. म्हणजेच काय, व्यासांनी वेदांमधून आणि उपनिषदांमधून ही रत्न सगळी वेचून आणली आणि त्याची ही भगवद्गीता आपल्यासमोर ठेवली. हे रूपक आहे, नीट लक्षात घ्या. आधी काय सांगितलं, मंदिराचा कळस, त्याचं दर्शन झालं की संपूर्ण देवतेचं दर्शन झालं. तद्वत हा कळसाध्याय समजला की संपूर्ण गीता समजली. मग हे मंदिर बांधलंय कुठं, तर रचनाकार असणाऱ्या व्यासांनी वेदरूपी रत्न असलेल्या पर्वताच्या मध्यभागी असलेल्या उपनिषदांच्या माळरानावर खंदून काढलं. आणि काय केलं, तेथ त्रिवर्गाचा अणुआरू, आडवू निघाला तो अपारू, तो महाभारत प्राकारू भोवती केला. तो माळरान खणत असताना, समतल करत असताना त्याला काय केलं, धर्म अर्थ काम रूपी जी माती त्याच्यातून निघाली, सगळा रत्नचुरा जो निघाला, दगडधोंडे जे निघाले, त्याची त्या माळरानाभोवती महाभारत रूपी भिंत बांधली, म्हणजे कंपाऊंड वॉल बांधली, त्याची संरक्षक भिंत बांधली. आणि मध्ये ही भगवद्गीता आहे. माझी आत्मज्ञानाचे एकवट, दळवाडे झाडुनी चोखट, घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. मग हा जो कोट बांधला, म्हणजे बाहेरची ती जी भिंत बांधली, त्या भिंतीच्या मध्ये, त्या महाभारत रूपी कडेकोटामध्ये निव्वळ आत्मज्ञानाची बखळ म्हणजे अशी उंच ठिकाणी राहण्याची जागा, ती बखळ कृष्ण अर्जुन संवादाच्या कौशल्याने अगदी झाडून स्वच्छ करून ती राहण्याची जागा निर्माण केली. निवृत्ती सूत्र सोडवणिया, आवो साधिला मांडणिया, सर्व शास्त्रार्थ पुरवणिया मोक्ष रेखेचा. मग समाधान रूपी दोर ताणून सर्व शास्त्रार्थांचं पुरण त्याच्यात भरून मोक्षरेषेचा पाया तिथे निश्चित केला. त्या मंदिराचा पाया, गीतारूपी मंदिराचा पाया तिथे त्यांनी भरला. त्याच्यात ते पुरण भरलं, सर्व शास्त्रार्थांचं पुरण भरून तो पाया तयार केला. ऐसेनी करिता उभारा 15 अध्यायात 15, भूमी निर्वाळलिया पुरा प्रसादू जाहला. असं बांधकाम उभं राहत असताना 15 अध्यायांमध्ये 15 मजले बांधले, एकावर एक. त्या पाया खणल्यावर त्याच्यावर 15 मजले बांधले आणि पूर्ण होऊन त्याच्यावर अध्यात्म मंदिराची रचना केली. उपरी 16वा अध्याय, तो ग्रीव घंटेचा आवो, सप्तदशू ते चिठावो पडघाणीये. कळसाची बैठक, पडघाणी म्हणजे कळस ज्याच्यावर बसवतात त्याचा बेस, त्याची बैठक तिथे तयार केली. कशी, 16व्या अध्यायामध्ये मंदिराच्या घुमटाचा गळमण्याचा घाट घातला. 17व्या अध्यायामध्ये कळसाची बैठक तयार केली. तया ही वरी अष्टादशू, तो आपैसा मांडला कळसू, उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला.
मग त्याच्यावर 18व्या अध्यायाचा कळस चढवला आणि त्याच्यावर व्यासांची भगवी ध्वजा फडकवली. साते शते श्लोक अध्याया 18 लेख, परी देवो बोलिले एक, जे दुजे नाही. 700 श्लोक आणि 18 अध्याय त्या मंदिरामध्ये आहेत, म्हणजे ते खांब आहेत सगळे. पण सांगणं मात्र एकच आहे. ते काय आहे? भगवन नाम घ्या, सत्संग करा आणि मोक्ष मार्गाला लागा. आत्म उन्नती करा. उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत, हेच सांगायचं आहे. आणि त्याच्यासाठी एवढा सगळा पसारा भगवंतांनी मांडला. ही 18व्या अध्यायाची आत्ता आपण फक्त भूमिका पाहिली. हा कळस अध्याय आहे. त्याचं महत्त्व करताना ज्ञानेश्वरांनी सुरुवातीला जवळजवळ 80 ओव्या ही भूमिका मांडण्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेल्या आहेत. त्या मुळातून वाचण्यासारख्या आहेत, अतिशय सुंदर आहेत. आपोआप आपल्याला कळतं की हा कळसाध्याय का आहे. असो, तर आपण त्या अध्यायाला आता सुरुवात करूया. अध्याय 18 श्लोक पहिला. मी म्हणल्याप्रमाणे अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे. अर्जुन उवाच, संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं, त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. इथे भगवंताची 2 विशेषणं आलेली आहेत. पहिला आले ऋषिकेश, त्याचा अर्थ आहे अंतर्यामी असणाऱ्या हे कृष्णा. आणि केशी निषूदन, केशी राक्षसाचा नाश करणारा वासुदेव. हे ऋषिकेशा, हे वासुदेवा, मला आता तू सांग काय? संन्यासस्य तत्वम इच्छामि वेदितुम, संन्यासाचं तत्व काय आहे ते मी जाणू इच्छितो. आणि दुसरं त्यागस्य च तत्वम इच्छामि वेदितुम, आणि त्यागाचं सुद्धा तत्व काय आहे हे मला जाणायचं आहे, हे तू मला सांगावंस. आता इथे 2 शब्द आले. एक आला आहे संन्यास आणि दुसरा आला आहे त्याग. त्याचा अर्थ इथे काय अभिप्रेत आहे हे एकदा आपण आपल्या मनामध्ये क्लिअर करू, म्हणजे मग पुढचं आपल्याला कळत जातं. इथे ते काय म्हणतात? संन्यास म्हणजे सम्यक न्यासः इति संन्यासः, योग्य प्रकारे ठेवणे किंवा योग्य प्रकारे प्रकृतीमध्ये सोडून देणे, त्याला संन्यास म्हटलंय. आणि त्यागाबद्दल पुढे सांगितलेलं आहे, ते आपण बघूया नंतर. पण विवेकाने प्रकृतीशी संबंध विच्छेद करून प्रकृतीची वस्तू परत प्रकृतीमध्ये सोडून देणे किंवा ठेवणे, म्हणजेच कर्म आणि कर्मफळाच्या आसक्तीला सोडणे, हा संन्यास आणि त्याग. असं या दोन्ही गोष्टी तू मला सांग, असं अर्जुनाने भगवंताला विनंती केली. आता 2ऱ्या अध्यायापासून भगवंतांनी उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. श्री भगवान उवाच, काम्यानां कर्माणां न्यासं संन्यासं कवयो विदुः, सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. विचक्षण म्हणजे विवेकी, विचार करणारे, उत्तम प्रकारे विचार करणारे जे लोक आहेत ते प्राहुः, त्यांनी सांगितलं काय? सर्व कर्म फलत्यागम त्यागम. तुम्हाला 2 गोष्टी विचारल्या, संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय. त्यातलं त्याग म्हणजे सगळ्या कर्मफळांचा त्याग करणं, याला आसक्तीच्या त्यागाला खऱ्या अर्थाने त्याग म्हणतात. आणि काम्यानां कर्माणां न्यासम, काम्य कर्म सोडून देणे, काम्य कर्म सोडून देणे, त्याला संन्यास असं सगळे विद्वान म्हणतात. सगळे विद्वान पंडित लोक म्हणतात. काय म्हणतात? काम्य कर्मांचा न्यास करणे म्हणजे काम्य कर्म सोडून देणे, त्याला संन्यास म्हणतात.
अनेक पंडित काम्यकर्मांच्या त्यागाला संन्यास मानतात, तर इतर विचक्षण लोक सर्व कर्मफळांच्या त्यागालाच त्याग असं म्हणतात. या 2 गोष्टी सांगितल्या. आता पुढे 3रा श्लोक. त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम इति चापरे. आता प्रश्न अर्जुनांनी भगवंतांना विचारला आहे आणि भगवंत विचारवंत, विवेकी, पंडित, मनीषी, अपरे वगैरे काय म्हणतात ते सांगतायत. ते का सांगतायत ते आपण पुढे बघू. पण हे भगवंताचं मत नाही आहे. हे व्यवहारामध्ये जे बाकीचे लोक सांगतात त्यांची मतं आहेत. पहिलं मत त्यांनी आपल्याला सांगितलं, काम्यानाम कर्माणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः. कवी म्हणजे पंडित, विद्वान लोक म्हणतात. सर्व कर्म फलत्यागम प्राहुः त्यागम विचक्षणाः. विचक्षण, विचार करणारे, विवेकी लोक सांगतात काय, सर्व कर्मफळांचा त्याग म्हणजेच त्याग असं ते सांगतात. आता 3ऱ्यामध्ये मनीषी घेतलंय त्यांनी. त्याज्यम दोषवद इत्येके कर्म प्राहु मनीषिणः. दोषवत कर्म त्याज्यम. दोषवत ज्या गोष्टी आहेत त्या सोडून द्याव्यात, कर्म सोडून द्यावं असं एक जण सांगतो, तर काही बुद्धिमान लोक असंही सांगतात. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम इति चापरे. माणसाने यज्ञ, दान, तप आणि कर्म कधीही सोडू नये असं इतर लोक सांगतात. 4 लोक सांगितले, कवयः, विचक्षणः, मनीषिणः, चापरे, अपरे, दुसरे, असे सगळेजण आपल्याला सांगतात. कित्येक विद्वान म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत म्हणून ती सोडून द्यावीत, तर दुसरे म्हणतात की यज्ञ, दान, तपरूपी कर्मे टाकून देणे किंवा त्यांचा त्याग करणे योग्य नाही असं सगळे सांगतात. असं सगळ्यांच्या मतांचा परामर्श भगवंतांनी घेतला आणि आता पुढे ते आपलं स्वतःचं मत सांगतायत. ते स्वतःचं मत काय सांगतायत बघा. निश्चयम शृणु मे तत्र. आता माझा जो निश्चय आहे तो ऐक. त्यागे भरत सत्तम. त्यागाच्या बाबतीत हे अर्जुना माझं काय मत आहे ते ऐक. त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. पुरुष व्याघ्र म्हणजेच अर्जुना, हे अर्जुना त्याग 3 प्रकारचा सांगितला जातो. त्रिविध त्याग हा 3 प्रकारचा आहे. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. मला विचारशील तर यज्ञ, दान, तप, कर्म न त्याज्यम, त्यांचा त्याग करू नये. कार्यम एव तत्, त्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत. यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. का करायच्या, तर ही 3ही कर्म म्हणजे यज्ञ, दान, तप ही 3 कर्म बुद्धिमंतांना पावनानी, मनीषिणा बुद्धिमान लोकांना पावनानी पवित्र करणारी आहेत. बुद्धिमान लोक जे आहेत त्यांना यज्ञामुळे, दानामुळे, तपामुळे पावित्र्य येतं. म्हणून कोणीही ही कामं टाकून देऊ नयेत, उलट ती निश्चितपणाने करावीतच. एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च. ही कर्मे सुद्धा संगम त्यक्त्वा फलानि च, त्या कर्मांचा संग आणि त्यापासून मिळणाऱ्या फळांचाही संग म्हणजे आसक्ती सोडून करावीत. कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. अशीच ती कर्म करावीत असं माझं निश्चित मत आहे. यापेक्षा दुसरं कोणतंही माझं वेगळं मत नाही. नियतस्य तु संन्यासः
कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तिताः. आता त्याचं त्यांनी सांगितलं ना त्रिविध त्याग हा त्रिविध आहे. त्यातले पहिला तामस त्याग सांगितलेला आहे. काय सांगितलं आहे? नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते. निषिद्ध आणि काम्य कर्मांचा स्वरूपतः त्याग करणेच योग्य. निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म यांचा त्याग करावा. निषिद्ध कर्म कधीच करू नयेत आणि काम्य कर्म पण करू नयेत. कारण काय? काम्य कर्म जर केली तर त्याच्या फळांची अपेक्षा असते आणि त्या फळांमध्ये बंधन निर्माण होतं. मला पुत्र व्हावा म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ केला, हे काम्य कर्म झालं. व पुत्र व्हावा म्हणजे फळ मिळावं, पुत्ररूपी फळ मिळतं, मग त्याचं सगळं करत बसा पुढे. त्याचं शिक्षण झालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे, मग त्याचा संसार झाला पाहिजे, त्याला मुलं झाले पाहिजेत, वगैरे वगैरे वगैरे. त्या बंधनामध्ये माणूस अडकत राहतो. म्हणून निषिद्ध आणि काम्य कर्मांचा स्वरूपतः त्याग करणेच योग्य आहे. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते. मात्र नियत कर्मांच्या स्वरूपतः त्याग योग्य नाही. नियत म्हणजे नेमून दिलेले, शास्त्रांनी सांगितलेले, शास्त्रविधियुक्त असणारे जे कर्म आहेत ते तर करावेच लागतात. शिवाय नियत कर्मांमध्ये श्वासोच्छ्वास, खाणे पिणे, झोपणे, तहान, भूक वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतातच. तिथं ती कर्म सोडता येतच नाहीत. मग तिथं आपण केलीच पाहिजेत. मोहात तस्य परित्यागः. भ्रम निर्माण झाल्यामुळे, मोह निर्माण झाल्यामुळे जर त्याचा त्याग केला तर त्याला तामस त्याग असं म्हणतात. परिकीर्तितः. तो तामस त्याग म्हणवला जातो. त्या त्यागाला तामस त्याग म्हणतात. मग आता मोहानी म्हणजे काय? आळसामुळे, निद्रेमुळे, कंटाळा आल्यामुळे जर तुम्ही कर्माचा त्याग कराल, नियत कर्मांचा त्याग कराल, तर त्याला तामस त्याग असं म्हटलं जातं. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत सकृत्वा राजसंत्यागम नैव त्यागफलं लभेत. आता राजस त्याग कसा असतो ते 8व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. दुःखम इत्येव यत्कर्म म्हणजे जे काम केल्यामुळे मला दुःख मिळेल किंवा सगळी कर्म ही दुःख देणारीच आहेत म्हणून त्यांचा त्याग केला. शारीरिक त्रास होण्याच्या भीतीने त्यांचा त्याग केला. काया क्लेश भयात. शरीराला म्हणजे शारीरिक कष्ट होतील म्हणून त्या कार्याचा त्याग केला. तर राजसम त्यागम, त्याला राजस त्याग म्हणावं. नैव त्याग फलम लभेत. आणि त्या त्यागाचं कोणतंही फळ मिळत नाही. कारण तो त्याग हा सत्कार्यासाठी, सज्जनांसाठी केलेला नाही. म्हणून त्याला राजस त्याग असं म्हणतात. आणि त्या त्यागाचं कोणतंही फळ त्या माणसाला कधीही मिळत नाही. आता याच्या संदर्भामध्ये ज्ञानदेवी काय म्हणते बघूया. जैसे निंब जिभे कडुवट हिरडा पहिला तुरुटू तैसा कर्मा ऐसे ऐलसेवटू खणवाळा होय. निंब कडुवटू, जिभेवर लिंबाचा रस पडला तर तो कडू लागतो. हिरडा सुरुवातीला तुरट लागतो. तैसा कर्मा ऐलसेवटू, त्या कर्माची सुरुवात आणि शेवट अत्यंत कष्टप्रद ज्याला वाटतो तो राजस.
ऐसा शरीरीच्या क्लेशा भेणे कर्मे वीरेशा सांडी तो परियेसा राजसू त्यागू. आपल्या देहाला कष्ट होतील त्या भीतीने कर्म करणं सोडून देतो, त्याला राजस त्याग म्हणावं. तैसे देहाचे लोभे जेणे कर्मा पाणी सुभे तेणे साचन लभे त्यागाचे फळ. देहाचे लोभे, देहाचा लोभ असल्यामुळे देहाला कष्ट पडू नयेत म्हणून कर्मा पाणी सुभे, कर्माला तिलांजली देतो, पाणी देतो. तेणे साचन लभे त्यागाचे फळ, त्याला खऱ्या त्यागाचं फळ कधीच प्राप्त होत नाही. ते मोक्ष फळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना म्हणून तो त्यागू न माना राजसू जो. म्हणून अज्ञानवश कर्म जो सोडतो त्याला मोक्षाचं फळ मिळत नाही, मोक्षफळ मिळत नाही. म्हणून राजस त्याग हा खरा कर्मत्याग समजू नये, तामस त्याग हा खरा कर्मत्याग समजू नये. कर्म करत राहिल्याने जे नैष्कर्म्य येतं तो खरा कर्मत्याग आहे, हे सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आज आपण 18व्या अध्यायाची भूमिका आणि 18व्या अध्यायाचे श्लोक 1 ते 8 बघितले. ते आपण आता म्हणणार आहोत आणि आज इथे थांबणार आहोत. बाकीचा भाग आपण उद्या पाहूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ 18ोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं. संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं. त्यागस्य च ऋषिकेश, त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन, पृथक् केशिनिषूदन. श्रीभगवानुवाच काम्यानां कर्माणां न्यासं, काम्यानां कर्माणां न्यासं सन्न्यासं कवयो विदुः, सन्न्यासं कवयो विदुः. सर्वकर्मफलत्यागं, सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः, प्राहुस्त्यागं विचक्षणाः. त्याज्यं दोषवदित्येके, त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः, कर्म प्राहुर्मनीषिणः. यज्ञदानतपः कर्म, यज्ञदानतपः कर्म न त्याज्यम् इति चापरे, न त्याज्यम् इति चापरे. निश्चयं शृणु मे तत्र, निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम, त्यागे भरतसत्तम. त्यागो हि पुरुषव्याघ्र, त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः, त्रिविधः सम्प्रकीर्तितः. यज्ञदानतपः कर्म, यज्ञदानतपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्, न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञोदानं तपश्चैव, यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणां, पावनानि मनीषिणाम्. एतान्यपि तु कर्माणि, एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च, सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानिति मे पार्थ, कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमं, निश्चितं मतमुत्तमं. नियतस्य तु सन्न्यासः, नियतस्य तु सन्न्यासः कर्मणो नोपपद्यते, कर्मणो नोपपद्यते. मोहात् तस्य परित्यागः,
मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः तामसः परिकीर्तितः दुःखमित्येव यत्कर्म दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत् कायक्लेशभयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत नैव त्यागफलं लभेत. हरिः ओम. आज इथे थांबू. बाकीचा भाग आपण उद्या बघूया.